हे गाईज जय एकविरा. तर हा आहे ब्लॉग नंबर 12 आणि गणपतीचा 5वा दिवस, म्हणजेच की आज आपण चालणार होतो गौरी आणायला. तर इथे चालली आहे उद्याची तयारी. मम्मी करते गौरी गणपतीसाठी पुरणपोळ्या उद्या. तर आता इथे आई पात्री घेऊन आली. पात्री म्हणजेच की ही मेनवाली गौरी असते. तर घरी आल्यानंतर मम्मीने पात्रीची आरती ओवाळी, नजर वगैरे काढली. नंतर मग आम्ही थोड्या वेळात गौरी आणायला निघणारच होतो की आम्ही पाटाला गोल्डन पेपर वगैरे लावून घेतलं, कारण मग नंतर घाई गडबड नको व्हायला. नंतर मी रेडी झालो. फक्त हाताचे स्लीव्स लावायचे होते, बाकी तर सर्व झालेलंच. फक्त आता इथे एकच गोष्टीची भीती होती की पाऊस येईल, कारण पावसाचा थोडा थोडा रंग दिसतच होता की तो जोरात नको यायला. फक्त बस एवढंच, गौरी येऊ दे घरी. आणि इथे चाललेले 5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन होते आमच्या बाजूला सोसायटीमध्ये असतं. नंतर मग हलका हलका पाऊस होता, तर आम्ही निघालो गौरी घ्यायला. तर इथे आता आमची गाडी पण आली आहे, तर आता आम्ही जाऊ गौरी घ्यायला. आता निघालो फायनली गौरी घ्यायला. तर गौरी कुठे जास्त लांब नाही आहे, इथे आपल्याच एरियाच्या आजूबाजूला. तर हाय डोंबिवलीचा महाराजा, जो की आतमधला दिसला नाही. आपण ट्राय करू नंतर बघायचा. आम्ही इथे सगळे जमलेलो, आत्यासांची फॅमिली वगैरे. तर दुकानच बंद होता, तर मग आम्ही थोडा वेळ इथे टाईमपास केला हिच्यासोबत बँडवाली. नंतर मग कारखाना खोलला, तर समोर गौरी होत्या. एक आमची होती, एक आत्यासांची होती, आणि ती तिसरी होती ती ऑर्डरची होती. ती पण खूप सुंदर होती. आणि ही आमच्या आत्यासांची गौरीची अशी खूप सुंदर सजवलेली. आणि तिचा असा क्यूटचे गणपती पण भरपूर होते, आणि एक तर हुबहू चिंतामणी गणपती होता, खूप सुंदर होता. तर आता आम्ही आमची गौरी घेऊन निघालोय फायनली घरी जायला. आणि आमच्या सम्राटच्या मेनवाल्या चौकात. तर आम्ही आता तिकडनं गौरीला वाजत गाजत घरी गेलो. त्या बिल्डिंगच्या खाली आलो आहे, तर आता गौरीला 5 माळे चढून वरती न्यायचं आहे. तर तो पण एक प्रॉब्लेमच आहे, टेन्शनची गोष्ट आहे. मोठी मूर्ती असल्या चढवायची. तर वरती चढवल्यानंतर आम्ही गौरीची नजर उतरली, आरती वगैरे केली तिने. नंतर मग आम्ही गौरीला घर वगैरे फिरून गौरीला किचनमध्ये ठेवण्याची प्रथा आहे. तर आता थोड्या वेळासाठी गौरीला किचनमध्ये ठेवलं जाईल. नंतर माझे गौरीचं थोडं डायमंड वर्क पेंडिंग होतं, ते आम्ही घरी केलं. मग ते माझा पप्पा करत होता, जसं की गौरीला बँगल्स वगैरे लावायचे होते त्या डायमंडच्या चैनीने. नंतर मग ते सर्व लावून झालं, जसं की आता या मगाशच्या बँगलाने आता किती सुंदर दिसत होतं. तर गौरीला पैजण लावले, हाताला अंगठी बनवली, तसं बॅक साईडनं अंगठीला अशी चेन वगैरे लावली आम्ही. नंतर मग केली आम्ही गणपतीची आरती. तर आता उद्यापासून गौरीची पण आरती येईल, गौरी पूजन झाल्यानंतर. तर तो पण ब्लॉग येईल, बघायला विसरू नका. नंतर मग हे लोकांना मग हे सर्व करत होते उद्याच्या मोदकांची तयारी, जसं की नारळाचं किस वगैरे काढणं. तर आता इथे करते उद्याच्या मोदकाच्या सारांची तयारी, कारण उद्या खूप सारे मोदक बनवायला लागतात आणि खूप काय बनवायला लागतो. तर काय आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. आता आपण भेटूया उद्याच्या गौरीपूजनच्या ब्लॉगमध्ये, आणि विसर्जनाच्या पण ब्लॉग येतील, तर बघायला विसरू नका. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. बाय गाईज, जय एकविरा.